टॉकीजने आजपर्यंत आपल्यासाठी वेगवेगळ्या सिनेमांची मेजवानी दिलेली आहे. झी टॉकीजचा असाच एक नवा आणि विलक्षण वेगळ्या विषयावरचा सिनेमा सध्या खूप चर्चेत आहे. काकस्पर्श या सिनेमाची सध्या सगळीकडे खूप चर्चा आहे आणि तुम्हालाही मी विनंती करतो तुम्हीही जरूर पाहायला विसरू नका काकस्पर्श तुमच्या जवळच्या टॉकीज मध्ये. तर आता याच सिनेमातले दोन कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत. एक खेड्यातला दिग्दर्शक आणि एक खेड्यातली बाई एकमेकांना भेटलेत. बघूया तिकडे काय धिंगाणा घालणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात संजय खापरे आणि सविता मालपेकर. नमस्कार, मी पिंपळगावचा एक होतकरू डिरेक्टर आहे. ते आजकाल मराठी सिनेमांना नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळायला लागल्यापासून ना आमच्यासारख्या नवोदित दिग्दर्शकांचा असा हुरूप वाढलेला आहे. तर काय आहे की माझ्याकडे एक भन्नाट स्टोरी आहे, त्याच्यावर मी नॅशनल अवॉर्ड विनिंग असा सिनेमा करायचा म्हणतोय. माझ्या सिनेमाच्या पहिल्याच फ्रेम मध्ये सेन्सरचं सर्टिफिकेट आहे, पण बाकीच्या सगळ्या फ्रेम मध्ये फक्त नॅशनल अवॉर्डच आहे बरं का. अशी भन्नाट स्टोरी आहे माझ्याकडे. आणि बजेटचं पण काही टेन्शन नाही. बजेट म्हणजे कसं आहे, 35 लाख गव्हर्नमेंट कडून, बाकी 35 आपल्या चॅनल कडून, 70 लाखाचा सिनेमा झाला की आपलं काही टेन्शनच नाही ना. हा, एकदम करेक्ट सिनेमा आपला तयार होते. आणि हा सिनेमा तयार करण्यासाठी मी इकडे उभयपूच्या मंचावर आलोय. याच्यात लय गुणी कलाकार आहेत. त्या गुणी कलाकारांना हेरून माझ्या सिनेमाचा दर्जा मला वाढवायचा आहे. आणि कसं आहे, दुसरा फायदा हा आहे की हा सिनेमा मी तयार केल्यानंतर या फुबायफूच्या कलाकारांची झीवाल्यांची ओळख आहे आणि त्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट झाला का झीने माझा एकदा सिनेमा घेतला ना का माझ्या जीवाला घोर नाही. म्हणजे मी एकदम रिलॅक्स. एकदा सिनेमा आपला थिएटरला लागला की लोकांची झुंबड नुसती थिएटरवर येणार आणि आपला सिनेमा सुपर डुपर हिट होणार. कारभारी कारभारी बाबू बाबू तिकडे तो, त्याला विचारा काय विचारायचं. अरे तो नाही रे, तू बाबू. मी बाबू. आमचा सावळ्या बघितला का रे कुठं? रिलीज झाला हा सावळ्या. सावळ्या रिलीज झाला. अरे सावळ्या म्हणजे माझा मालक. हा हा, तुमचा मालक. नाही त्याला नाही ओळखत मी. काय डिरेक्टर आहे, नवीन सिनेमा करतोय, तर कलाकार शोधायला इकडे आलोय. फुबाई म्हणजे तू सिनेमावाला आहेस का? सिनेमावाला आहे. ये मला बी काम दे की तुझ्या सिनेमात. तुला काय येतं? हे बघ, मला माती तुडवता येते, मला मडकं करता येते आणि मला चांगलं पैकी जेवण करता येते. नाही नाही नाही, ऍक्टिंग मधलं तुला काय येतं तेवढं सांग मला. त्याच्यातलं मला येतंय म्हणजे मला नाच येतोय. नाही नाचून नाही नाही, मी तुला माझा नाच दाखवते. अरे नाच. तू माझा नाच बघत. अरे बाबा वाजव की रे. अरे काय बाई, तुम्हाला ह्या वयात शोभता का हे असं डान्स कर? या वयात म्हणजे? अरे तुला काय मी म्हातारी वाटले का काय? तसं नाही. ये भुसनाळ्या, तुझ्या त्या असल्या पोरी नाचतात ना तंगडी उडवीत एवढं एवढं कापड घालून, त्याच्यापेक्षा मी लय भारी नाचते. तसं नाही काकू. काकू तुम्ही ऐक. काकू तुझा मुडदा बशिवला तो. तुला काय मी काकू वाटते का? नाही मावशी ऐकून तर घे ना जरा. आता तुझ्या माझं नाव नम्रता आहे. आईला नुसतं नावात आहे, वागण्यात काहीच नाहीये. काय म्हणला? हे बघ नमे, माझं ऐकून घेशील. भुसनाळ्या, आता काय तुझी मी मैत्री नाही बरं? तुझ्या बरोबर तुझ्या बाजूला बाकड्यावर बसली होती का अभ्यास करायला? अरे मग काय म्हणू तुला? मला नमू आत्या म्हण. नमू आत्या? हा. नमू आत्या कसं वाटतंय? बोलायला गोड वाटतंय, कानाला ऐकायला गोड वाटतंय का नाही? हो वाटतंय. ते काय, मी जरा वेगळ्या धाटणीचा सिनेमा करतो ना, त्यासाठी मला कलाकार शोधायचे आणि कलाकारांना घेण्यासाठी मी कसला सिनेमा करतो रे तू? एक वेगळ्या प्रकारचा मी सिनेमा करण्याचा प्रयत्न करणार आहे. असला सिनेमा बघायला आम्ही गेलो होतो बरं का. हा, आम्ही सगळ्यांनी फॅमिली प्लॅनिंग केलं. सिनेमा बघायला फॅमिली प्लॅनिंग करावं लागतं? अरे तसं नाही रे, म्हणजे माझा नवरा, माझी पोरं बाळ असं समद्याने आम्ही फॅमिली प्लॅनिंग केलं, थिएटरात जाऊन सिनेमा बघायचा. अच्छा तसं आहे. आम्ही गेलो बरं, काही थिएटरात गेलो सिनेमा बघायला आणि तिथं गेल्यावर कळलं सिनेमाच नाही. म्हणजे
आणि मग आम्ही तिथल्या मॅनेजरला विचारलं की हा. अरे काल सिनेमा लागला होता आणि आता सिनेमा नाही, गेला कुठं तुझा सिनेमा? कसं आहे ना मग त्या सिनेमाचा दर्जा तसा नसेल ना, म्हणून थिएटर मालकाने काय उतरवला असेल सिनेमा. आता तुमच्यासारख्या प्रेक्षकांना चांगला जर सिनेमा आवडला नाही तर मालक ठेवेल का तिकडे? काय म्हणजे करणार? असं बी असतंय होय? हा, मग सिनेमाचा दर्जा महत्वाचा. दर्जा जर चांगला असेल तर सिनेमाचा तिकडे उत्कार होतोच. बरं बरं बरं, आता मला सांग, ह्यो असा दर्जेदार सिनेमा जर आम्हाला बघायचा असेल तर आम्हाला कळणार कसं ते सांग की. अगं सिनेमातलं एक ISI मार्क आहे, झी टॉकीज. झी टॉकीजचा सिनेमा म्हणजे उत्तम दर्जाचा सिनेमा. असं आहे व्हय? मग मला सांग आता मग की ह्या झी टॉकीज ना कुठला दर्जेदार सिनेमा लावलाय? अगं आता 4 मेला रिलीज झाला ना, कुठला? काकस्पर्श. या बया, सॉलिड एकदम. असं व्हय? मग काय, लय नाव ऐकलंय त्या सिनेमाचं मी. मला सांग, त्या सिनेमात कुणी कुणी काम केलंय? हा, त्या सिनेमामध्ये सचिन खेडेकरांनी उत्तम दर्जाचा अभिनय केलाय. त्याच्या बरोबरीनं मेधा मांजरेकर, कीर्तकी माटेगावकर, सक्षम कुलकर्णी, अभिजित केळकर आणि आपला वैभव मांगले सुद्धा आहे. या बया, आणि महेश मांजरेकरांनी त्या सिनेमाचं डिरेक्शन केलेलं आहे. लय मोठा माणूस आहे तो मांजरेकर, लय मोठा माणूस आहे. हे बघ, आता मी जाती माझ्या कुंभारवाड्यात जाती आणि समद्यासनी घेऊन मी थिएटरात जाती काय सिनेमा बघायला. तुम्ही बी समद्यानी जायचंय बरं का थिएटरात जाऊन बघायचा सिनेमा. आणि तुम्ही जायचंच आहे आणि तुमचे मित्र मैत्रीण नातेवाईक समद्यासनी घेऊन सिनेमाला जायचंय. त्यांना सांगायचं तुमच्या खिशातलं पैसे काढा आणि सिनेमा बघा. नाहीतर म्हणा नमवा त्यानं अवतान दिलंय चला सिनेमा. तर तसं नाही, सिनेमा बघा आणि तुम्हाला जर आवडला तर इतर समद्यासनी सांगा आणि सिनेमा कसा आहे ते आम्हाला बी कळवा बरं का. चला येतो, धन्यवाद. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या जोडीसाठी. मी सविता मालपेकर या आणि संजय खापरे यांना विनंती करतो, प्लीज आपण मंचावरती या. जोरदार टाळ्या. खूप आनंद होतोय मला की फुबैफूच्या फायनल मध्ये तुम्ही आलात आणि आमच्यासाठी एक परफॉर्मन्स पण सादर केलात. काकस्पर्श तुमचा नवा सिनेमा सध्या सगळीकडे चर्चेत आहे. मला विचारायचं की तुमच्या यामध्ये काय काय भूमिका आहेत? या सिनेमामध्ये मी बळवंत फडके नावाचं कॅरेक्टर केलंय, जे क्रांतिकारक आहे. आणि सचिन खेडेकर ज्यांनी हरीचं कॅरेक्टर केलंय, त्यांच्या बरोबर सतत राहणारा आणि त्यांच्या विरोधात ज्यांनी कोणी आवाज केला असेल त्यांच्या विरोधात उभा राहणारा असं एक कॅरेक्टर आहे. अग्रेसिव्ह असलं तरी खूप एक डिसेंट कॅरेक्टर आहे त्यामध्ये. आणि एक वेगळा रोल करण्याचा एक्सपिरियन्स मला या सिनेमाच्या निमित्तानं आला. क्या बात. सविता ताई? मी यात नमोआत्याचं कॅरेक्टर केलंय. सचिन आणि यांची मी आत्या आहे. एक थोडीशी खाष्ट पण खूप प्रेमळ अशी आत्या केली आहे मी. खूप एक वेगळा रोल, म्हणजे मी आतापर्यंत जे काही काम केलंय त्याच्यापेक्षा हा खूप वेगळा रोल आहे आणि खूप वेगळी सविता मालपेकर ह्या सिनेमात लोकांना बघायला मिळेल. हे शूटिंग करत असताना आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद, कारण हा सिनेमा हे महेश मांजरेकरांचं एक स्वप्न होतं आणि त्यांचं ते स्वप्न हळूहळू आम्हा सगळ्याच कलाकारांचं झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मुलांनी टक्कल करणं ही सोपी गोष्ट आहे, पण एका स्त्रीने टक्कल करणं हे खूप धाडसाची गोष्ट आहे आणि ते सविता मालपेकरांनी केलेलं आहे. क्या बात आहे. तुम्ही पाहायला विसरू नका महेश मांजरेकर दिग्दर्शित काकस्पर्श. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज जोरदार टाळ्या.